विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसीची ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे आणि कॅपराउंड 1 ची अलॉटमेंट म्हणजेच कॅपराउंड 1 ला ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता, कॉलेज निवडलेले होते, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन मध्ये कोणतं कॉलेज उपलब्ध होणार आहे किंवा कोणतं कॉलेज मिळालेलं आहे हे त्यांच्या लॉग इन मध्ये दिसणार आहे. सुरुवातीला माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी सुरुवातीला लॉग इन करून तुम्हाला दाखवतो. अजूनही विद्यार्थ्याच्या लॉग इन मध्ये कोणतं कॉलेज अलाउड झालेलं आहे ते उपलब्ध झालेलं नाही आहे, पण कॉलेज वाईज यादी जी असते, इन्स्टिट्यूट यादी, ती मात्र डिक्लेअर झालेली आहे. तर सुरुवातीला मी कॅन्डिडेट लॉग इन करून दाखवतो. हे आपलं होमपेज आहे DSPचं. त्या होमपेजवरती तुम्ही जायचं आहे, तिथे ॲप्लिकेशन आय डी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा एंटर करायचा आहे आणि फॉर्म लॉग इन करून घ्यायचा आहे. फॉर्म लॉग इन करून घेतल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डाव्या साईडला हे ऑप्शन्स दिसत आहेत तुम्हाला. पेमेंट रिसीट, कॅन्डिडेट प्रिंट, एक्नॉलेजमेंट, मेरिट प्रिंट, सीट ॲक्सेप्टन्स, हे सगळं तुम्हाला ह्या बाजूचं चेक करायचं आहे. आणि ह्या ठिकाणी त्या ठिकाणी बघा सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस हा जो ऑप्शन आहे, हा टॅब ओपन होणार आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला अलॉटमेंट लिस्ट दिसणार आहे. म्हणजे जर तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालं असेल तर त्या ठिकाणी अलॉटमेंट लिस्ट तुम्हाला दिसणार आहे. जर कॉलेज अलाउड झालेलं नसेल तर मात्र त्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या कॅप राऊंडला 20 तारखेपासून पुन्हा ऑप्शन फॉर्म भरायचे आहे. तर ज्यांना मिळालं असेल त्या विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी सीट ॲक्सेप्टन्स क्रायटेरिया पर्याय येतो आणि त्या ठिकाणी त्यांनी सेल्फ डिक्लेरेशन हे चेक करायचं असतं. त्या ठिकाणी सगळे ऑप्शन्स बघायचे असतात. कॉलेज कुठलं लागलेलं आहे, त्यानंतर जी माहिती तुम्ही फॉर्म भरताना दिलेली आहे ती बरोबर आहे का, जसं की कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं असेल, नॉन क्रिमिनल अपलोड केलं असेल, किंवा तुमचे डिटेल्स, नाव, तुमचा ॲड्रेस, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमची ॲडमिशन कॅटेगरी, हे सगळं त्या ठिकाणी जे तुम्ही फॉर्म भरताना होती तीच आलेली आहे का, हे सगळं त्या लॉग इनमध्ये त्यावेळेला दिसणार. त्याचाही डेमो मी तुम्हाला दाखवतो. उपलब्ध झाले की तेही तुम्हाला उपलब्ध करून द्यायचा मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती प्रयत्न करतो. तर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि आता पुढं काय करायचं हेही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. तर ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं नाही आणि त्या विद्यार्थ्यांना आता पुढच्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरायचं, त्या विद्यार्थ्यांनी आपल्या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी प्रोव्हिजनल कट ऑफ आलेला आहे, म्हणजे पहिल्या राऊंडला कोणतं कॉलेज किती मेरिटला क्लोज झालेलं आहे हे त्या ठिकाणी आलेलं आहे. मी तुमच्यासमोर एक उदाहरण म्हणून गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड हा पर्याय निवडून ओपन केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर हे सगळे ऑप्शन्स कॅटेगरीचे आहेत आणि त्या कॅटेगरीची सीट ही किती पर्सेंटेजला क्लोज झालेली आहे ते ह्या ठिकाणी आलेलं आहे. हा वरचा जो नंबर दिसतोय 25-23 हा मेरिट नंबर आहे, खाली जे दिसतोय तो पर्सेंटेज आहे. त्यामुळे काळजीपूर्वक हे दोन ऑप्शन्स तुम्ही बघा. तुम्हाला पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालं नसेल किंवा पहिल्या राऊंडला तुम्हाला जे काही कॉलेज मिळाले आणि ते तुम्हाला चेक करायचं असेल की पुढच्या राऊंडला मिळू शकतं का, किंवा पुढच्या राऊंडला त्यानंतर आपण समजा काही स्टुडंट्सला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे होतं पण त्याला त्यातलं गव्हर्नमेंट कॉलेजचं मेरिट जास्त लागल्यामुळे त्याला दुसरं कोणतं तरी कॉलेज मिळालेलं आहे किंवा भारतीय विद्यापीठ मिळालेलं आहे असं गृहीत धरा, तर त्या विद्यार्थी पुढच्या राऊंडपर्यंत वेट करू शकतो. मग ती प्रोसेस काय असते तेही मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इन्स्टिट्यूट लॉग इनमध्ये किंवा इन्स्टिट्यूटची जी लिस्ट आहे ती यादी डिक्लेअर करण्यात आलेली आहे. त्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल आणि तुम्हाला कुठले पर्याय निवडायचे असतात तर अशा पद्धतीची स्क्रीन तुमच्या समोर दिसेल. एक पर्याय तुमच्या समोर येणार आहे बेटरमेंट, दुसरा पर्याय असणार आहे फ्रीज. तुम्हाला ज्यावेळेस कॉलेजचा ऑप्शन फॉर्म भरत होता त्यावेळेला कमीत कमी एक कॉलेज टाकायचं होतं आणि जास्तीत जास्त 300 कॉलेज टाकायचे होते. धरून चला तुम्ही 10 कॉलेजेस टाकलेले आणि तुम्हाला 3 नंबरला जे कॉलेज टाकलेलं होतं त्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन मिळाले, पण तुम्हाला वाटतंय की ते जे मिळालेलं कॉलेज आहे ते मला त्याचा जो क्लेम आहे ते ऍडमिशन पण मला राहिलं पाहिजे आणि मला पुढच्या राऊंडला पण दुसरं कॉलेज मिळते का ट्राय करायचं. त्यासाठी विद्यार्थ्यांनी बेटरमेंट हा पर्याय निवडायचा आहे. म्हणजेच बेटरमेंटचा अर्थ काय, मिळालेलं कॉलेज पण मला पाहिजे पण मला पुढचा राऊंड पण करायचा आहे. म्हणजे मिळालेलं कॉलेजचं माझं ऍडमिशन कॅन्सल नाही झालं पाहिजे पण मला पुढचा राऊंड पण करायचा आहे. त्यावेळेला बेटरमेंट हा पर्याय निवडायचा असतो. फ्रीज इज इक्वल टू फिक्स. ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज पर्याय निवडला
आणि फॉर्म कन्फर्म केला, सीट ॲक्सेप्टन्सची फी 1,000 रुपये आहे ती भरली, तर मात्र त्याला 18 तारखेपर्यंत मिळालेल्या कॉलेजवरती सगळे डॉक्युमेंट्स घेऊन ॲडमिशन करणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे त्यांना मात्र पुढच्या राऊंडपर्यंत वेळ मिळणार आहे. पण बेटरमेंटचा असाही अर्थ होतो, तुम्हाला मिळालेलं कॉलेजला ॲडमिशन राहतं, पण तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरणार आहे, कॉलेज निवडणार आहे, त्यातलं जर कुठलं कॉलेज तुम्हाला लागलं तर कॅपराऊंड 1चं कॉलेज तुमचं निघून जातं. त्याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्यामुळे बेटरमेंटला जाताना विद्यार्थ्यांनी पुढच्या राऊंडला तेच कॉलेज राहील याची गॅरंटी नाही, का तर तुम्ही जे ऑप्शन फॉर्म भरलेला असतो त्यातलं जर कुठलं कॉलेज मिळालं तर मात्र तुमचा बेटरमेंटचा पर्याय जो आहे तो नवीन दुसरं कॉलेज मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला पहिल्या राऊंडला ते कॉलेज मिळालेलं होतं, पण त्याच्यापेक्षाही बेटर कॉलेज पाहिजे म्हणून तुम्ही बेटरमेंट हा पर्याय निवडलेला होता, असा त्याचा अर्थ. त्यामुळे हे 2 पर्याय तुम्ही काळजीपूर्वक निवडा. बेटरमेंट म्हणजे मिळालेल्या कॉलेजची सीट राहते आणि पुढच्या राऊंडला तुम्ही पात्र होता. फ्रीज तुम्ही निवडलं तर फ्रीज मात्र तुम्हाला कसल्याही परिस्थितीत 18 तारखेपर्यंत मिळालेल्या कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी 1 नंबरचा ऑप्शन टाकलाय आणि त्याला तेच कॉलेज मिळालं असेल तर ती सीट ॲटो फ्रीज होती आणि ॲटो फ्रीज झाल्या कारणानं त्या विद्यार्थ्याला कसल्याही परिस्थितीत 18 तारखेपर्यंत ॲडमिशन करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला मिळालेलं कॉलेज हे किती नंबरचं होतं हे चेक करा. 1 नंबरचं जर कॉलेज मिळालं असेल, 1 नंबरला टाकलेलं ऑप्शन आणि तेच कॉलेज लागलं असेल, तुम्हाला हे 2 पर्याय दिसणार नाहीत, बेटरमेंट आणि फ्रीज. तुम्हाला डायरेक्टली ॲटो फ्रीज हाच पर्याय दिसणार आहे. आणि जर तुम्हाला 1 पेक्षा दुसरे कॉलेज मिळाले असतील तर मात्र तुम्हाला बेटरमेंट किंवा फ्रीज करता येईल, हे लक्षात असू द्या. त्यामुळं विद्यार्थ्यांनी गडबड करू नका. तुमच्या लॉग इनमधून फॉर्म बेटरमेंट किंवा फ्रीज करताना तुम्हाला OTP टाकावा लागतो. एकदा OTP टाकून फॉर्म कन्फर्म केला तर मात्र पुन्हा त्यामध्ये कुठलाही चेंज होत नाही. त्यामुळे काळजीपूर्वक हे 2 पर्याय निवडा. आणि तुमच्या लॉग इनमध्ये अजूनही अलॉटमेंट दिसत नाहीये तर ती साधारणतः 12 किंवा 1 वाजेपर्यंत तुमच्या लॉग इनमध्ये दिसेल. दिसल्यानंतर फॅमिलीशी तुम्ही डिस्कशन करा आणि मग बेटरमेंट का फ्रीज हा पर्याय ठरवा. त्यानंतर पुढची प्रोसेस करून घ्या. विश यू ऑल द बेस्ट. ज्यांना ॲडमिशन मिळालं त्या सर्वांचं अभिनंदन.